वंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्म, सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ, या 3 महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शीलसंपन्न धम्म उपासक तथा उपासिका, बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती, विपत्ती, दुःख, संकट सर्व नष्ट हो. सुख, शांती, वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो, अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो. धम्म चक्क पवतन सुत्त. भगवान बुद्धाचा प्रथम उपदेश. भगवान पंचवर्गीय भिक्षू यांना आपला धर्म सांगण्यासाठी ते गयेवरून सारनाथला आले. ऋषीपतन मृगदाय वनामध्ये ते 5 संन्यासी तपश्चर्या करत होते. आणि जेव्हा बुद्धाला त्यांनी पाहिलं, सिद्धार्थ गौतमाला, हा भ्रष्ट श्रमण सिद्धार्थ गौतम आपल्याकडे येत आहे, ज्याने तपश्चर्येचा भंग केला होता. आपण त्याचं स्वागत करायचं नाही, त्याचं पात्रही घ्यायचं नाही, त्याचा चिवरही घ्यायचं नाही, फक्त त्याला बसासाठी एक आसन ठेवून देऊ, त्याची इच्छा असेल तर तो बसेल, असं म्हणून ते लोकांनी तयारी केली. पण ते बुद्धत्वाची जी चमक, बुद्धत्वाचं जे सौंदर्य राहते, जसे जसे बुद्ध त्यांच्या जवळजवळ येत होते तसे तसे ते आपल्या विचारावर ठाम राहू शकले नाही. एकदम ते उठून उभे राहिले. एकाने बुद्धाचं पात्र घेतलं, एकाने त्यांचं चिवर घेतलं, एकाने त्यांचे पाय धुतले, त्यांना पाणी दिलं, आणि दुसऱ्याने त्याला आसन टाकलं. अशा प्रकारे अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत त्या ठिकाणी केले. आणि अशा प्रकारे बसल्यानंतर त्यांनी एक दुसऱ्यांची विचारपूस केली. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यानंतर त्या 5 परिवाजकांनी भगवान बुद्धाला विचारले की तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे का? कारण ते जुन्या धर्माला मानणारे लोक होते. त्यांनी असं ऐकलं होतं की या जीवनामध्ये मागच्या जन्मातले काही कर्म सुखदुःखाची या जीवनामध्ये प्राप्ती करतात. जेव्हा एखादा मनुष्य गृहत्याग करून जेव्हा तप करते, तपश्चर्या करते, तेव्हा ते मागचे कर्म सर्व नष्ट होतात आणि त्याला कोण्यातरी मार्गाची, ज्ञानाची, कोण्यातरी रिद्धी बलाची प्राप्ती होते. पण या सिद्धार्थाने मधामध्येच तपश्चर्या सोडून दिली होती, म्हणजे हा भ्रष्ट झाला होता, अशी त्या लोकांची इच्छा होती. आणि एवढी तपश्चर्या करून जर याला काहीच प्राप्त झालं नाही, तर तपश्चर्या सोडून दिल्यावर त्याला काय प्राप्त झालं असेल? म्हणून ते त्याला आऊस किंवा सिद्धार्थ गौतम म्हणून त्याच्या संग संवाद करत होते. तेव्हा भगवान बुद्धांनी सर्वप्रथम त्यांना सांगितलं की तुम्ही आऊस म्हणून किंवा माझं नाव घेऊन माझ्यासकट बोलू नका, कारण मी असं सर्वोच्च पद असं प्राप्त केलेलं आहे ज्याला सम्यक संबुद्ध म्हणतात. पण त्या लोकांचा विश्वास बसत नव्हता. का एवढी मोठी तपश्चर्येमध्ये याला काही प्राप्त झालं नाही, आणि तपश्चर्येचा भंग केल्यावर म्हणते की मला सम्यक संबुद्धत्वाची प्राप्ती झाली, त्याच्यावर त्या लोकांचा विश्वास बसत नव्हता. तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं की तुम्ही 6 वर्ष माझी सेवा केली. या 6 वर्षामध्ये मी कधीतरी तुमच्यासोबत खोटं बोललो काय? की मला काही प्राप्त झालं नाही तरीसुद्धा मला ते प्राप्त झालं, अशा प्रकारचं माझं वक्तव्य तुम्ही कधी ऐकलं का? तेव्हा ते 5 परिवाजक म्हणाले की नाही. मग आता जर मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
हे जे दोघांचं संभाषण असते ते याच्यामध्ये लेखकांनी सगळं गाडून दिलेलं असतं. काटछाट करत राहतात. त्यामुळे अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोचत नाहीत. हा विषय या ठिकाणी नसते आणि या ठिकाणी डायरेक्ट दिलेलं असते. एकदम त्यांनी विचारलं अभिवादन करून की तुमचा तपश्चर्येवर विश्वास आहे काय? आणि बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले की नाही, माझा तपश्चर्येवर विश्वास नाही. तपश्चर्येने काहीही प्राप्त होत नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि ती आपली गोष्ट त्या परिवाचकांना समजावी म्हणून तथागत सम्यक संबुद्ध त्यांना आपल्या धम्माचा मार्ग समजावून सांगण्यासाठी बुद्ध त्या परिवाचकांना म्हणतात की हे परिवाचक हो, जीवनाची अत्याधिक अशी 2 टोकं आहेत. हा जो संपूर्ण मनुष्य प्राणी आहे या संसारामध्ये जीवन जगणारा, ते 2 प्रकारे जीवन जगतात. जीवनाचे 2 टोकं आहेत. एक आहे सुखभोगाचं आणि दुसरं टोक आहे आत्मक्लेशाचं. सुखभोगाचं म्हणजे खा प्या मजा करा, जाती धर्माला भिडून राहणे, लग्न कार्य मरणाधरणामध्ये जाणे, व्रत उपवास करणे, जे जे पाहिजे ते खाणे पिणे आणि मनुष्य मरण पावला का समाप्त. जे जे मनामध्ये इच्छा आहे ते खा प्या मजा करा. एक टोक आहे असं. काही लोक या विचाराचे आहेत, काही काळात होते, आजही आहेत. खा प्या आणि मजा करा हे टोक आहे सुखभोगाचं. आणि दुसरे काही असे आहेत ते आत्मक्लेशाचं जीवन जगतात. म्हणजे उपवास करणे, तप करणे, शरीराला यातना देणे, तपश्चर्या करणे. आणि त्यांचं असं ध्येय राहते की तपश्चर्या केल्याने सर्व पापकर्माचा नाश होईल आणि पापकर्माचा नाश झाला की मग आपल्याला स्वर्गगती प्राप्त होईल, असे मानणारे काही लोक आहेत. हे दुसरं टोक. एक टोक सुखभोगाचं, खा प्या मजा करा, आणि दुसरं टोक आत्मक्लेशाचं, शरीराला यातना द्या, शरीराला तकलीफ द्या. एक म्हणतो खा प्या मजा करा आणि दुसरं म्हणतो शरीराला यातना द्या, तप करा, तपश्चर्या करा, कारण ते सर्व पुनर्जन्माचं मूळ आहे. आणि हे दोन्ही मार्ग, हे परिवाचकांनो, हे दोन्ही मार्ग माणसाला शोभण्यासारखे नाहीत. म्हणून माणसाने सर्वप्रथम हे दोन्ही मार्गाचा त्याग केला पाहिजे. खा प्या मजा करा हा सुखभोगाचा एक टोक, शरीराला यातना द्या, तकलीफ द्या हे दुसरं टोक. शहाण्या माणसाने या दोन्ही टोकाने जाऊ नये. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे आहेत. मी असा एक मार्ग शोधून काढलेला आहे ज्यामुळे हे दोन्ही टोकं बाजूला सोडता येतात. खा प्या मजा करा असा सुखभोगाचाही नाही आणि शरीराला यातना द्या, कष्ट करा असाही नाही. भगवान बुद्धाने मध्यम मार्ग शोधून काढलेला आहे. आणि परिवाचकांनो, मी तुम्हाला मध्यम मार्गाची शिकवण देत आहे, मध्यम मार्ग सांगत आहे, जो उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. बुद्ध परिवाचकांना म्हणाले की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपला धम्म त्या लोकांना बराबर समजवण्यासाठी भगवान त्यांना प्रश्न उत्तर करतात. जे जे लोक भगवान बुद्धाजवळ येत होते त्या लोकांचे जे जे प्रश्न असत त्या प्रश्नावर तथागत सम्यक संबुद्ध त्यांना उत्तर देत होते. पण उत्तर देण्याचे भगवंताचे अनेक प्रकार होते. कधी कधी एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्याला तात्काळ त्याचं उत्तर देत होते. कधी कधी कोणा प्रश्न विचारला तर त्याचं विस्तारानं उत्तर देत होते. कधी कधी कोण्या प्रश्नाचं थोडक्यामध्ये उत्तर देत होते. आणि कधी कधी कोण्या प्रश्नाचं प्रश्न विचारून त्यालाच प्रश्न करून त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत होते. आणि कधी कधी मौन धारण करून त्या उत्तराला सोडून देत होते. प्रश्न विचारणारे विचारत होते, बुद्ध या पद्धतीनं त्यांना उत्तर देत होते. आणि या परिवाचकांना आपला धर्म समजला पाहिजे म्हणून बुद्ध त्या परिवाचकांनाच प्रश्न विचारतात की परिवाचकांनो, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे सत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? जोपर्यंत तुमचे सत्व कार्यप्रवृत्त असते, जोपर्यंत हे शरीर कार्य करते, तोपर्यंत या शरीराला, या मनाला स्वस्थ बनण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट या मनाला आणि शरीराला पुरवणे, शरीराला आणि मनाला स्वस्थ करणे हे आवश्यक आहे. पण ते जर न करता केवळ तो आत्मक्लेशाचंच जीवन जगत असेल,
मनाकडे त्याचं लक्ष नाही, शरीराकडे त्याचं लक्ष नाही, नुसतं तपश्चर्याच करत असेल किंवा उपवास तापासच जर करत असेल तर हे व्यर्थ नाही का? तेव्हा ते परिवारजन म्हणाले की होय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही. मनामध्ये ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत की मला हे प्राप्त करायचं आहे, मला ते प्राप्त करायचं आहे, भलेही स्वर्गाची गती हो, मला स्वर्गाची स्थिती प्राप्ती करायची आहे, की मला ही गोष्ट प्राप्ती करायची आहे, सतत सतत तो व्यक्ती त्याच गोष्टीमध्ये डुंबून राहत असेल तर त्या सत्यापर्यंत तो पोहोचणार नाही. कारण ही अभिलाषा त्याला तिथपर्यंत पोहोचू देत नाही. अभिलाषाच त्याच्यामध्ये अडथळा राहते. त्यानं कामाग्नी शांत होत नाही, अजून कामाग्नी भडकते. जसा जसा तो तप करते, जशी जशी तपश्चर्या करते, तशा तशा त्याच्या इच्छा बळकट होत असतात. कामभोग त्याचा वाढत राहते. त्याचा कामभोग शांत होत नाही आणि ही कामाग्नी तो शांत करू शकत नाही. जर आपल्या मनातील लोभ, आपल्या मनातील द्वेष, आपल्या मनातील मोह कमी होण्याच्या ऐवजी तो जर वाढतच असेल, तर असं आत्मक्लेशाचं दरिद्र जीवन जगून काय उपयोग आहे? एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी नाना प्रकारचे आपण प्रयत्न करतो आणि ती गोष्ट प्राप्त झाली तर पुन्हा दुसरी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपण प्रयत्न करतच राहतो, त्या वस्तू प्राप्त करतच राहतो. त्याची वृद्धी, त्याची वासना, त्याची लालसा एवढी वाढत जाते की त्याच्यामध्येच त्याचं जीवन संपूर्ण नष्ट होऊन जाते. सुख मात्र त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगता येत नाही, कारण मरेपर्यंत त्याचं काही ना काही शिल्लक हे राहतेच. असं आत्मक्लेशाचं जीवन, दरिद्री जीवन जगून आपण कसे काय मनाला स्थिर करू शकतो? आणि त्या परिवाचकांनी उत्तर दिले की होय, बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही काम तृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. दुःखाचं कारण लोभ आहे, दुःखाचं कारण द्वेष आहे आणि दुःखाचं कारण अज्ञान आहे. आणि जोपर्यंत हे विकार आपल्या मनामध्ये भरलेले आहेत तोपर्यंत माणसाला सुख आणि शांती त्याला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवसाल, तुम्ही तुमच्या मनाला स्थिर करसाल किंवा आपल्या मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवसाल, तेव्हाच तुम्ही चांगल्या गोष्टीचा किंवा तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच तुम्ही काम तृष्णेपासून मुक्त होऊ शकता. जर तुमच्या मनावर तुमचा ताबा नसेल तर काम तृष्णा या वाढतच राहतात. मग तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा होणार नाही. जर आपल्या मनावर जर ताबा असला तर त्याच्या मनामध्ये ऐहिक वस्तूबद्दल त्याच्या मनात इच्छाही निर्माण होणार नाही. नैसर्गिक गरजाच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार होणार नाही. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा आणि तुम्ही प्या. जर तुम्हाला कोणतं ध्येय प्राप्त करायचं आहे, जर तुम्हाला कोणतं उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे, त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मनावर ताबा असला पाहिजे. आणि मनावर ताबा असण्यासाठी तुमचं शरीर आणि मन हे स्वस्थ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. आणि मग हे मन आणि शरीराला शांत करण्यासाठी तुमच्या मनाला आणि शरीराला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही खा, त्याप्रमाणे तुम्ही प्या. कारण जोपर्यंत मनाच्या आणि शरीराच्या भौतिक गरजा तुम्ही पूर्ण करणार नाही, तुमचं मन शुद्ध, निर्मल, पवित्र बनणार नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतं ध्येय प्राप्त करू शकत नाही. म्हणून शरीराच्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे तुम्ही खा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्या. मनावर ताबा ठेवल्यानंतर शरीराच्या भौतिक गरजा, जर तुमचा मनावर ताबा नसेल, आणि भगवान बुद्धांनी सांगितलं, आपल्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला वाटेल तुमच्या शरीराला पाहिजे तुम्ही ते खा आणि तुम्ही ते प्या. मग मात्र मनुष्य जे त्याला आवश्यक आहे ते तो खाणार पिणार नाही, आणि जे त्याला आवश्यक नाही ते तो खात पित राहील. आणि जे शरीराला आवश्यक आहे त्यापासून आपण खात नाही, ज्याचं काम नाही ते आपण खात राहतो. का? कारण आपला मनावर ताबा नसते, मन आपलं स्वस्थ नसते. जे पौष्टिक वस्तू आहेत, शरीराला आवश्यक आहेत, त्या आपण खात पित नाही, त्या आपण खरेदी करत नाही. पण ज्यामुळे या शरीराचा किंवा मनाचा नाश होते त्या गोष्टी आपल्याकडे जास्त खाणार पिणारे राहतात. साधारण जर विचार केला, काजू किंवा गोडंबी, बदाम, काजू किंवा बदाम हे जर तुम्ही मार्केटमध्ये भाव पाहिले तर 180 रुपये पाव आहे. आणि ते पौष्टिक आहार आहे, शरीराला टॉनिक ऊर्जा प्राप्त होते, त्यामुळे ते जर खात असतील तर. आणि तंबाखू काय छटाक आहे? कमीत कमी 40 रुपये छटाक आहे.
40 रुपये षटाकानं पाव केवढ्याचा होते? 200 रुपयाचा. काजू बदाम 180 रुपये पाव आणि तंबाखू 200 रुपये पाव. तर आपण काजू बदाम खात नाही, पण तो 200 रुपयाचा तंबाखू मात्र खात राहतो, आहे का नाही? खा प्या म्हटल्यावर विचार पडते. आपल्या लोकांनी बुद्धाच्या धम्मामध्ये लिहिलं आहे, बाबासाहेबांनी लिहिलं आहे, तुम्हाला पाहिजे ते खा प्या. तेवढंच आपण ध्यानात ठेवलं. पण मनावर ताबा ठेवल्यानंतर खा प्या. मन स्वस्त नाही आणि आपण ते खातो, त्यामुळे सगळ्या गडबडा होत आहेत. दूध जर पाहिलं तर 10-20 रुपये पाव असेल. 20 रुपयानं धरलं तर 100 रुपयाचं 1 किलोवर दूध होते. आणि 180 मिलीची देशीची पावटी, 180 मिलीची देशीची पावशी 50 रुपयाची आहे आणि पावभर दूध तुम्हाला 20 रुपयात मिळते. दूध तुमच्या शरीराला पोषक आहे. दारू तुमच्या शरीराचा नाश करते, हानिकारक आहे. पण आपण लोक दूध पित नाही, पण ते दारू मात्र पित राहतात. म्हणजे जे टॉनिक आहे असंही नाही आम्ही गरीब लोक आहो, आम्हाला कशाला काजून बदाम भेटणार आहे, असंही नाही आहे. त्याचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा जो मोठा भाव आहे शरीराला हानी करणारा, त्याकडे आपण लागलेले असतो. पण जे शरीराला आवश्यक असते ते करत नाही. हे का करत नाही? का असं होते? मनावर ताबा नसल्यामुळे. म्हणून भगवान बुद्ध त्या परिवाचकांना सांगत आहे की परिवाचक हो, जोपर्यंत तुमच्या मनावरच ताबा नाही तोपर्यंत तुम्ही कितीही तप केलं, कितीही तपश्चर्या केली, उपास तापास केले, कितीही कर्मकांड केले तरी त्याच्यापासून कवडीचा लाभ होणार नाही. जर तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करायचं असेल, धार्मिक कार्यामध्ये असो, राजकारणाचं तुमचं क्षेत्र असो, सामाजिक कार्याचं क्षेत्र असो, धम्म कार्याचं क्षेत्र असो, तुमच्या परिवाराचं क्षेत्र असो की तुमच्या वैयक्तिक शुद्धीचं क्षेत्र असो, जोपर्यंत तुमच्या मनावर तुमचा ताबा नाही तोपर्यंत तुम्ही उन्नती प्रगतीकडे जाऊ शकत नाही. मग तो गृहस्थी जीवनामध्ये असो का तो विद्यार्थी दशेमध्ये असो. ज्याचं मन चंचल राहील, जसा विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करते तर त्याचं ध्येय राहते, मला पास व्हायचं आहे, चांगल्या मार्कामध्ये व्हायचं आहे, मला पास व्हायचं आहे, मला चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे. हेच जर विचार त्याच्या मनामध्ये राहतील, शंटरची परीक्षा आहे, पेपर फार कठीण आहे, मला पास व्हायचं आहे, मला पास व्हायचं आहे, तर त्याचं अभ्यासावरलं लक्ष उडून जाईल. ते ध्येय ठेवायचं आहे की मला चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे, बस. त्याने अभ्यास करत राहायचा, त्या ध्येयाचा विचार नाही करायचा. त्यानं जर योग्य मार्गाने अभ्यास केला असेल तर त्याला ते ध्येय आपोआप प्राप्त होणार आहे. म्हणून कर्म की ये ज्ञान फल की इच्छा मत कर. फक्त ध्येय समोर ठेव आणि आपलं कर्म करत राहा, त्याला फळ आपोआप भेटणार आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत की पहिले तुम्ही स्वतःच्या मनावर विजय ठेवा. तुमच्या स्वतःच्या मनावर जर आपला ताबा असेल तर आपण अनेक तृष्णापासून मुक्त होऊ शकतो. हां, शरीराची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार तुम्ही खा आणि प्या, पण मनाला ताब्यात ठेवल्यानंतर. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजित असते. कोणत्याही प्रकारची विषयासक्ती असो फार मनामध्ये उत्तेजना निर्माण करते. साधं घर बांधण्याचा जरी तुम्ही संकल्प केला तरी त्याची उत्तेजना इतकी असते का त्याचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष असते, कोण्या गोष्टीकडे मन लागत नाही. त्याच्या डोळ्यासमोर केवळ तेच असते की मला यावर्षी घर बांधायचं आहे, आणि त्यासाठी तो संपूर्ण शक्ती त्या बाजूला लावत असते, कारण त्याच्या मनामध्ये उत्तेजना असते. मग ते घर बांधण्याचं कार्य असो, तुमच्या लग्न कार्याचं असो, तुम्हाला कोणी दागिनं घ्यायचं असो किंवा तुम्हाला अजून काही करायचं असो, सर्व प्रकारची विषयासक्ती, याला विषयासक्ती म्हणजे लोभ, मनातील प्राप्त करण्याची गोष्ट मनामध्ये थोडीशी काही निर्माण झाली एकदम शरीरामध्ये उत्तेजना निर्माण होते. रात्रंदिवस खाता पिता त्याचा तेच ध्येय राहते, मला ते करायचं आहे, मला ते करायचं. ध्येय ठेवायचं आहे, सतत त्याचा विचार करायचा नाही, फक्त त्या मार्गाने लागायचं. ते ध्येय तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जर ते विषयासक्ती तुम्ही निर्माण करसाल, कोणताही मनात जर थोडा लोभही निर्माण होईल तर सर्व शरीरामध्ये उत्तेजना निर्माण होते. थोडासा लोभ जर झाला तर मन त्याला मोहून टाकते, आणि त्या लोभानं जर त्याच्या मनामध्ये घर केलं असेल तर मग मात्र त्याचं काय होते, तो किती विचलित होते याचा अंदाजा आपण संसारी जीवन जगणारे लोक असल्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज आहे. म्हणून तथागत त्या परिवाचकांना सांगत आहेत. बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. पण या ठिकाणी तथागत नाही, ना कोणी परिवाचक नाही. या ठिकाणी मी भिक्षू या ठिकाणी याचं पठण करत आहे, आणि माझ्यासमोर तुम्ही उपासक उपासिका आहे. जरी मी परिवाचक म्हणत असेल तरी ते तुम्ही उपासक उपासिका गृहीत धरायचं आहे. कारण हा आजचा उपदेश हा आपल्या लोकांसाठी आहे, तुमच्या लोकांसाठी आहे, जे माझ्यासमोर बसलेत ते, किंवा जो माझा आवाज जिथपर्यंत जात असेल, जिथून जिथून लोक ग्रहण करत असतील त्यांच्यापर्यंत हा धर्म आहे. कोणतीही विषयासक्ती सर्व प्रकारची उत्तेजना निर्माण करणारी असते. विषयासक्त मनुष्य काम वासनाचा गुलाम बनतो, आणि ज्याच्या मनात या विषय वासनेनं घर केलं
तो माणूस रात्रंदिवस त्याच्यामध्ये डुंबून जातो, तो त्याचा गुलाम बनून जातो. जसं दारूची लत एखाद्या मनुष्याला लागली, सगळा परिवारही त्याचा नाश होत आहे, सगळे सोयरेधारी त्याला परेशान आहेत, त्याला हटकत आहेत, त्याच्या संग भांडत आहेत, समाजातील लोक परेशान होत आहेत, त्याची धनसंपत्ती नष्ट होत आहे, त्याचं शरीर रोगाचं घरही बनत आहे, त्याच्या शब्दावर कोणी विश्वासही ठेवत नाही, त्याला कोणती इज्जत आबरूही राहत नाही, तरी त्याच्या ते लक्षात येत नाही. का? कारण तो त्या नशेचा गुलाम झालेला असते. गुलामाला स्वातंत्र्य म्हणजे काय असते याची जाण नसते. म्हणून सर्व प्रकारची विषयासक्ती हे उत्तेजक असते, पण या विषयासक्त मनुष्य हा कामतृष्णेचा गुलाम बनतो. जेव्हा कामतृष्णेचा गुलाम बनतो तेव्हा तो आपले सोयरे धायरे समाज याच्याकडे दुर्लक्ष करतो. केवळ मी, माझी पत्नी, माझा परिवार, माझं घर, माझी गाडी, माझी घोडी याच्यामध्ये रमणान होऊन जातो. आणि जेव्हा मग विषय वासनेचा गुलाम झालेला मनुष्य, त्याच्यावर जेव्हा एखादं संकट येते तेव्हा मात्र कोणी त्याच्या मदतीला त्याला धावत नाही. कारण विषयासक्ती मनुष्याला गुलाम बनवते. सर्व प्रकारची सुखाशक्ती अंधपतन करणारी आणि नीच कर्म आहे. सुख प्राप्त करणे, सुखाने जीवन जगणे ही एक अलग गोष्ट आहे, पण ते सुख प्राप्त झाल्यानंतर त्या सुखामध्ये डुंबून राहणे हे नीच कर्म आहे, मनुष्यासाठी हानिकारक आहे. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. याचा अर्थ असा नाही का घरादाराचे विचार चिंतन आपण टाकून द्या. माझं तुम्हाला सांगणं असं की जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे याच्यात काही वाईट नाही. थंडी ऊन वाऱ्यापासून एक सुरक्षित घर असणे आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याच्यात काही वाईट नाही. चांगले कपडे लत्ते परिधान करणे त्याच्यासाठी प्रयत्न करणे हे काही वाईट नाही. कमीत कमी 2 टाईम आपल्याला सुखानं भोजन करता येईल इतकं भोजनाप्रती कमावणे याच्यामध्ये काही वाईट नाही. हे जीवनाच्या आवश्यक वस्तू आहेत. रोटी, कपडावर मकान, अन्न, वस्त्र आणि निवारा हे प्राप्त करण्यासाठी झटणे म्हणजे लोभ नव्हे, कारण ह्या जीवनाच्या आवश्यक वस्तू आहेत. पण हे सगळं प्राप्त झाल्यानंतर खानापानाचाही प्रश्न मिटला, कपड्या लत्त्याचाही प्रश्न मिटला, चांगलं घरही त्याचं झालं, तरी जर तो त्याच्यामध्ये टुंबून राहत असेल तर हे कर्म माणसाला सोपण्यासारखं नाही. जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही काही वाईट गोष्ट नाही. याचा अर्थ असा नाही तुम्ही जर गृहस्थ आहे तर तुमच्याकडे धन पाहिजे, पैसा पाहिजेच. कारण तुमच्याकडे धन जर पैसा नसेल तर कोणी बिमार आहे, मुलाबाळांचं शिक्षण करायचं आहे, कोणाचे लग्न कार्य करायचे आहे, काही गाड्या घोड्या घ्यायच्या आहेत, याच्यासाठी तुम्हाला धन पाहिजे, पैसा पाहिजे. गृहस्थाजवळ धन नसणे म्हणजे गरीब राहणे हे काही भगवान बुद्ध त्याला शोभेची वस्तू मानत नाही. गरिबीची, दारिद्र्याची बुद्ध कधी तारीफ करत नाही. तुम्ही जर गृहस्थ आहे तर तुमच्याकडे धन संपदा ही असलीच पाहिजे. धन संपदा असलीच पाहिजे. कितीही धन संपदा असेल तर ते तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणार नाही. पण ते धन संपदा असल्यावर तुम्ही जर त्याच्यात आसक्त झाले असाल तर ते मात्र माणसाचं अंधपतन करते. म्हणजे स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही काही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपलं कर्तव्य आहे. शरीराचं आरोग्य राखणे हे आपलं कर्तव्य आहे. आपण ऐकत असतो अनेक प्रवचनामध्ये, हे संपूर्ण शरीर नाशिवंत आहे, हे संपूर्ण शरीर मलमूत्राचं घर आहे, हे डाळ भात खाऊन वाढलेलं शरीर रोगाचं घर आहे, एक ना एक दिवस या शरीराचा अंत होणार आहे, जो मनुष्य जन्मला तो एक दिवस मरणार आहे, हे आपण नेहमी ऐकत असतो. याचा अर्थ असा नाही की हे शरीर आहे एक ना एक दिवस मरणारच आहे मग या शरीराकडे दुर्लक्ष करा. असं दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण शरीराची आरोग्य राखणे हे आपलं कर्तव्य आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपलं शरीर मजबूत असलं पाहिजे, आपलं आरोग्य ठीक असलं पाहिजे. आणि शरीराचं आरोग्य राखण्यासाठी काय करावं लागते? 5 गोष्टी सांगितल्या भगवंतांनी. नखा, दंता, केसा, लोमा, त्वचा. जेव्हा कोणी व्यक्ती सामनेर शिबिरामध्ये जाते तेव्हा ह्या 5 गोष्टी त्याला सांगितल्या जातात. नखा, दंता, केसा, लोमा, त्वचा. या 5 गोष्टीची आपण निगा राखली का आपलं आरोग्य चांगलं होते, शरीर प्रकृती चांगली बनते. केसा, लोमा, नखा, दंता, त्वचा. केस म्हणजे डोक्याचे केस. लोमा म्हणजे शरीरावरले केस. डोक्यामध्ये जर केस आहेत त्याच्यामध्ये जर घाम आणि मातीचा थर जर असा साचला, घाम आणि माती या केसामध्ये जर घाण पसरली तर त्या केसामधून काही जीवन जंतू निर्माण होतात. कोणते जंतू निर्माण होतात? बुवा नावाचे. आता त्याची संख्या फार कमी आहे. चोरून लुपून राहत अशी एखादा ती गोष्ट अलग आहे. पहिले आमच्या बचपनामध्ये त्याचं खूप होतं.
कपड्यामध्ये, केसामध्ये, डोळ्याच्या भुव्यामध्ये, मिशामध्ये, दाढीमध्ये ते उवाण बट्टे होत होते. फार विचित्र परिस्थिती होती. जे 60-70 वर्षाचे लोक आहेत त्यांना माहिती आहे बचपनामधल्या कथा. हे डोक्यात निगा राखावं लागते. म्हणून हे केस जर असतील ते केसांना धुवावं लागते, त्याला स्वच्छ करावं लागते, त्याला शिकाकाईनं घासावं लागते, त्याला फार चांगलं विसरावं लागते. नाही, तेल नाही सापडे. हिंगणबेटानं कपडे धुत होते. हिंगणबेट झाडाला लावत होते अंगाले आणि त्या हिंगणबेटानं अजून होत होते. शेवटी मारून मारून थकत होते तर कपडे गरम पाण्यात उकळायला टाकत होते. शरीरामध्ये डोक्यामध्ये गंदगी झाल्यामुळे. आणि मग ते चांगले कर असे खाजवत होते. रात्रभर त्याला तेच काम राहत होते, इकडून खाजव तिकडून खाजव, कारण त्याला ते स्वस्त झोपू देत नव्हते. आणि डोक्याची तुम्हाला माहिती आहे, डोक्याची आंघोळी केली, त्याचे चांगले शिकाकाईनं केस धुतले आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ केलं, त्याच्यामध्ये तेल लावलं आणि व्यवस्थित केस धरून जर आपण बांधले, म्हणजे डोक्यातला कचरा जर हटला तर त्या दिवशी सुखाची झोप लागते. रात्रभर झोपला म्हणजे उठत नाही. म्हणून हे जे केस आहेत या केसाला साफ करावं लागते, त्याची निगा राखावं लागते. दुसरं, अंगावरले जे लोम आहे, वरची जी त्वचा आहे, प्रत्येक त्वचामध्ये एक छिद्र आहे आणि प्रत्येक छिद्रामध्ये एक लोम आहे. हे जे वरची त्वचा आहे ना, हे वरची त्वचा म्हणजे माणसाची तिसरी किडनीच आहे. तिसरी किडनी, 2 किडनी अंदर आहे, तिसरी किडनी बाहेर आहे. जे शरीरामध्ये आपण जे खातो पितो, जे जे आवश्यक आहे त्याचा संग्रह केला जाते आणि जे अनावश्यक आहे ते किडनीतून बाहेर फेकले जाते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये उष्णता वाढली किंवा शरीरामध्ये जर काही झालं तर ते जे धातू राहते, निरर्थक पदार्थ राहतात, ते या शरीरातून घाम रूपाने बाहेर येत असतात. हे तिसऱ्या पद्धतीची किडनीच आहे. म्हणून त्याचे छिद्र घामानं बुजत असतात, कारण घामामध्ये खारवटपणा राहते. लघवीमध्ये जे घटक पदार्थ राहतात तेवढेच घटक पदार्थ या घामामध्ये राहतात. लघवी आणि ते घाम सारखंच असते. म्हणून शरीराची निगा राखणे म्हणजे त्याची आंघोळ स्नान करून त्या शरीराला स्वच्छ करणे हे आपलं काम आहे. नख, हाताचे पायाचे नख, हातापायाचे नख जर वाढले असतील तर त्याच्यामध्ये नाना प्रकारची घाण बसते. आणि जेव्हा तुम्ही जल ग्रहण करता किंवा भोजन ग्रहण करता तेव्हा ती घाण भोजनासोबत आपल्या पोटामध्ये जाते आणि ते पोटाला, त्या मनुष्याला बिमार पडते. म्हणून हातापायाचे नख सगळे काढलेले असले पाहिजे. दंता म्हणजे दात, दाताची नेहमी साफसफाई, स्वच्छता असली पाहिजे. रोज सकाळी चांगल्या प्रकारे ब्रश केलाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही भोजन करता तर भोजन झाल्यानंतरही त्याचा हलकासा ब्रश केलाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा झोपीच्या अगोदर जर ब्रश करून झोपत असाल तर त्या दाताची जी निगा चांगल्या प्रकारे राखल्या जाते, त्यामुळे शरीर चांगलं मजबूत बनते. केसा, लोमा, नखा, दंता आणि त्वचा हे 5 गोष्टी आहेत. या 5 गोष्टीची तुम्ही स्वच्छता आणि सुरक्षा केली तर 50% बिमारीपासून तुम्ही वाचले म्हणून समजा. कारण शरीर जरी नाशिवंत आहे पण जोपर्यंत हे जिवंत आहे, आपण जिवंत आहोत, तोपर्यंत याची शरीराची निगा राखणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही. जर हे शरीराची जर स्वच्छता नसेल, डोक्या केसाची जर स्वच्छता नसेल तर त्यामुळे तुमचं जे मन आहे हे मन स्वच्छ सुंदर राहू शकत नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राहू शकत नाही. जर प्रज्ञारूपी प्रदीप म्हणजे चांगले विचार, चांगले विचार, त्याला मनसिकार चांगले, कारण रात्रंदिवस आपले वितर्क विचार चालूच राहतात. जर हे शरीर जर गंदगीनं असेल तर मनुष्याचे विचारही गंदगीनं राहतात. आणि या 5 गोष्टीनं या शरीराला जर स्वच्छ केलं असेल तर त्यामुळे मन प्रसन्न राहते, स्वच्छ राहते आणि त्या ठिकाणी चांगले विचार निर्माण होतात. प्रज्ञारूपी प्रदीप मनामध्ये उत्पन्न होते जर या 5 गोष्टीने आपण शरीराने स्वच्छ असलो तर. आणि हे परिवाजक हो, ही गोष्ट समजून घ्यावा की ही जी 2 अत्याधिक टोके अशी आहेत की ती माणसाने त्याचा वापर कधीही करू नये. एक सुखभोगाचं, खा प्या मजा करा, आणि एक आत्मक्लेशाचं, शरीराला यातना द्या, उपास तापास करा. ही दोन्ही टोके अशी आहेत की जे माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम असण्याच्या तृष्णेमुळे होते. खा प्या आणि मजा करा, मनाला जे पाहिजे ते करा. सर्व काम तुम्ही मनावर जर सोडलं असेल तर मन तुमचं काम असण्याचा गुलाम बनते. त्याची उन्नती तृष्णेमुळे त्याचं रूपांतर होतं. त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्ती डुबत राहणे तृप्ती मिळवण्याचा हा अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा आणि अयोग्य, हानिकारक असा मार्ग आहे. काम वासनेमध्ये डुबून राहणे, मला हे पाहिजे करून सतत त्याच्यात चिंतन करत राहणे,
या तृष्णेमध्ये जो गुरफळला असेल तो हा जो मार्ग आहे तृष्णेमध्ये गुंफळून राहणे, परिवाराचं लालन पालन करावं लागते, घरादाराचं आम्हाला पाहावंच लागते, लेकरबाया आम्हाला पोसावंच लागते, हे कामधंदे आम्हाला करावंच लागते, आमच्याजवळ कुठं वेळ आहे, विहारात जायला का धम्म कार्य करायला का आमच्या धमाला का टमक्या कामाला, अशा प्रकारे तो जीवन जर जगत असेल तर हा मार्ग रानटीपणाचा आहे, हलक्या दर्जाचा आहे. आणि दुसरं टोक म्हणजे आत्मक्लेश, शरीराला दुःख द्या. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत. आणि ही दोन्ही अत्याधिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग लक्षात ठेवा परिवाचकांनो, असा एक मध्यम मार्ग मी शोधून काढलेला आहे आणि मी त्या मध्यम मार्गाची शिकवण देत आहे, मध्यम मार्गच लोकांना सांगत आहे. त्या 5 परिवाचकांनी भगवान बुद्धाचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे, भगवान बुद्ध ज्या मध्यम मार्गाची गोष्ट करतात त्या मध्यम मार्गाविषयी आपण काय बोलावे हे न समजल्यामुळे त्या 5 परिवाचकांनी विचारले की आम्ही तुम्हाला सोडून गेल्यानंतर तुम्ही काय काय केलं. तेव्हा मग भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही सोडून गेल्यानंतर मी कसा मग गयेला गेल्यावर कसं त्या पिंपळ वृक्षाची झाड एक शोधलं, कसा त्या पिंपळ वृक्षाखाली मी बसलो, कसा 4 आठवड्याने धीरे 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 माझा मार्ग प्रकाशित झाला आणि मला ज्ञानाची प्राप्ती झाली. ही सगळी हकीकत भगवान बुद्धांनी त्या 5 परिवाचकांना सांगितली. हे ऐकल्यानंतर तो मार्ग कोणता ज्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख आहे, आपत्ती आहे, विपत्ती आहे, परेशानी आहे, यामधून दूर हटण्याचा मार्ग जर तुम्ही शोधून काढला तर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास परिवाचक उत्सुक झाले. तो मार्ग कोणता हे परिवाचक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी भगवान बुद्धाला त्यांनी प्रार्थना केली. तुम्ही म्हणता की तुम्हाला जो मार्ग प्राप्त झाला तो मार्ग दुःखाला कसं नष्ट करते आणि सुख कसं प्राप्त करते हे तुम्ही आता कृपा करून आम्हाला सांगा, अशी याचना, अशी विनंती त्या 5 परिवाचकांनी भगवान बुद्धाला केली आणि त्यांची विनंती भगवंतांनी मान्य केली. साधारण उपासक तुम्हाला पंचशील किंवा अष्टशील जेव्हा घेण्याची वेळ येते तेव्हा खाली बसून याचना करून तुम्ही त्याची याचना करता. ओकासहम बनते तिसरणेन सह पंचशीलम धम्मं याचामी अनुगहं कत्वा शीलम देतमे बनते द्वितीयंपी तृतीयंपी. हे बनते आम्हाला शिलही द्या आणि शिलाच्या बरोबर भगवंताचा धर्मही सांगा. अशी 3दा याचना केल्यानंतर मग भिक्षू तुम्हाला शील देतात. तसे देत नाही. कोणाही माणसाला की या 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 बसा 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 मी तुम्हाला शील देतो असं शील देता येत नाही. कारण आपण पाहतो लग्नामध्ये, कार्यामध्ये, मरणामध्ये, धरणामध्ये आपण त्या ठिकाणी बसत असतो आणि ते पंचशील होय का तिरेश्वरण पंचशीला आपण देत राहतो. हे तिरेश्वरण पंचशीला भिक्षू देता देता आता उपासकही देत आहे. जर भिक्षूचे काम हा जर उपासक संघ करत असेल तर मग काय होत आहे, संघरत्नाची हानी होत आहे. भिक्षू संघाकडे लोकांचं दुर्लक्ष होत आहे आणि भिक्षूपेक्षाही आपल्यामध्ये श्रद्धावान किंवा ज्ञानी लोक आहेत. त्यामुळे लोक भिक्षूपासून दूर दूर जात आहेत आणि मग हे लोक जे सांगतात ते ऐकत आहेत. त्यामुळे संघरत्नाची हानी होत आहे. 3 रत्न आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ. ते एकात एक मिसळलेले आहेत. भिक्षू संघामध्ये धर्म किंवा बुद्ध, धम्म, संघ हे एकाला अलग नाही करताय. तुम्ही संघ आणि धम्म म्हणत असाल, बुद्ध म्हणत असाल का नाही बुद्धाला जाऊ द्या आम्ही म्हणत नाही, तो धम्म मार्ग लंगडा होते. संघ आहे, बुद्ध आहे, धम्म सोडून दिला तर ते जमत नाही. बुद्ध आणि धम्मही आहे आणि संघाकडे जर दुर्लक्ष केलं तर धम्म मार्ग लंगडा होते, संघरत्नाची हानी होते. आणि संघरत्नाची हानी आतापर्यंत 27 वेळा झालेली आहे. संघरत्नाची हानी, जेव्हा संघरत्नाची हानी होते तेव्हा धम्माचा मार्ग लुप्त पडते, बुद्धाचं तत्वज्ञान लुप्त पडते, म्हणजे धर्म लुप्त पडते, अधर्म जगावर राज्य करते. तुम्ही जर इतिहास वाचत असाल तर पहा, सगळ्यात प्रथम संघरत्नाची हानी होते. सगळ्यात पहिले भिक्षू संघाचीच कत्तल होते. बुद्धाला जर खाली आणायचं असेल आणि आपला धर्म जर वर न्यायचा असेल तर सगळ्यात पहिले त्याचे जे प्रचारक असतात भिक्षू, त्यांची हत्या कत्तला होते. तुम्ही पाहिला असेल पुष्पमित्र शुंगाच्या काळामध्ये, तेव्हा तर पूर्ण जम्बूद्वीप बौद्धमय झाला होता. किती उपासकांची संख्या असेल, किती उपासकांची संख्या असेल. जेव्हा बौद्ध भिक्षूंची कत्तली झाली मग एवढ्या मोठ्या उपासकांनी काय केलं. जर यांनी धम्माचा प्रचार केला असता तर धम्म लुप्त झाला असता. यांनी काय केलं, कोणी ख्रिश्चन झाले, कोणी मुस्लिम झाले, कोणी याच्यात गेले, कोणी त्याच्यात गेले. कारण तुम्हाला अनेक मार्ग आहेत, तुम्ही कुठेही जाऊ शकता.
तुम्ही कोण्याही लोकांमध्ये बसलं तर तुम्हाला कोणी ओळखणार नाही. तुम्ही ब्राह्मणाचे आहे का, क्षत्रियाचे आहे का, वैश्याचे आहे की शूद्राचे आहे, का तुम्ही बौद्ध समाजाचे आहे का पाटील समाजाचे, तुम्हाला कोण ओळखणार आहे? तुमचा चेहरा, मोहरा, कपडे, लत्ते, दाग दागिने याच्यावर लोक भ्रमित होत असतात. हे कोण्या परिवाराचे लोक आहेत आणि कोण्या लोकांचे नाही. तुम्ही ओळखायला येत नाही, कारण तुमचं ओळखण्याची निशाणीच तुम्ही ठेवली नाही. अनेक लोक धर्मामध्ये ओळखायला येतात, बौद्ध धर्मातला माणूस ओळखू येत नाही, कारण त्याची निशाणीच नाही. पण भिक्षू हा अंधारातही पाहिला तरी ओळखू येतो. त्याचा एक सिंबल आहे, त्याची एक निशाणी आहे. आणि कोणताही धर्म नष्ट करायचा असेल तर सगळ्यात पहिले त्याचा धम्मप्रचारक नष्ट करावा लागतात. पहिले भिक्षूंच्या कत्तली होतात आणि मग ते उपासक सायरावाला इकडे तिकडे पडतात. कोणी याच्यात जाते, कोणी त्याच्यात जाते, कोणी त्याच्यात जाते. मग धीरे धीरे धम्माचे चिन्ह नष्ट होत जातात, चिन्ह नष्ट होत जातात. शील नष्ट होऊन जाते, शिलावर दुसरंच जाते. विपश्यना नष्ट होते, त्याच्यातून दुसराच मग प्राणायाम चालते, तर कोणता जोरानं श्वास घेणं चालते, तर कोणाचं काय, त्याच्यावर नवीन नवीन पंथ निघत जातात. त्याचे चिन्ह मिटत जातात, नंतर त्यांच्या निशाण्या मिटल्या जातात. कारण त्या धर्माचे संस्कार रुजवणारे उपासक उपासिका नसतील, त्यांना सांगणारे भिक्षू नसतील, तर धीरे धीरे ते नष्ट होत असते. आणि ते नष्ट झालं का मग अधर्म त्या ठिकाणी राज्य करत असते. 27 वेळा झालं. हे 28वे बुद्ध आहेत, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. 2500 वर्षानंतर एक महापुरुष जन्माला येते. सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्धाच्या नंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. अजून 2500 वर्षानंतर कोणी बुद्ध जन्माला येतील. या 2500 वर्षात काय गडबड होईल हे कोणी जाणू शकत नाही. जाणणारे लोक आहेत, पण हे लोक शकत नाही. म्हणजे पहिले धर्म नष्ट करायचा असेल तर संघरत्नाची हानी करावं लागते, संघाला करावं लागते. हे काय भिक्षू असे आहेत, भिक्षू तसे आहेत, त्यांना काय येते, तेवढ्या गाथा तेवढ्या पूजा तर मलाच येतात, त्यांच्यापेक्षा तर आम्ही चांगलं असं करतो, ही संस्था बाबासाहेबांना निर्माण केलेली आहे, हे अमकडमक आहे, असं करून ते करतात. त्यामुळे धम्माची फार मोठी हानी होत असते. आणि जे लोक भिक्षू संघाच्या कत्तली करत असतात, नंतर जेव्हा बुद्ध आल्यानंतर जेव्हा त्याचा इतिहास लिहिला जात असते, तेव्हा मग आपल्याला जाणवते. आता आपल्याला कोणता इतिहास माहित आहे? पुष्पमित्र शुंगाने असं कत्तल्या केल्या, एका भिक्षूचा मुंडका आणून द्या आणि 100 सोन्याच्या मोहरा घेऊन जा, असं त्याने जाहीर करून टाकलं. बृहदत्ताची हत्या केल्यानंतर, बळीराजाची हत्या केल्यानंतर, आणि मग सगळे लोक लागले मार्गाला भिक्षूचं मुंडकं कापाला. आणि एक मुंडका आणत होते, त्या ठिकाणी ठेवत होते. 100 मोहरा घेत होते आणि आपल्या घरी जात होते. 100 मोहरा घेत होते. आणि कधी कधी कोणाला भिक्षू नाही, काही कटले, काही मेले, काही गेले. आणि काही भिक्षू होते त्यांना जेवढं साहित्य उचलून घेऊन जाता येते तेवढे ते भिक्षू भारत देश सोडून पडून गेले, जम्बूद्वीप सोडून. कोणी श्रीलंकेला गेला, कोणी ब्रह्मदेशात गेला, कोणी कुठं गेला, कोणी कुठं गेले. जे पडून गेले, जेवढं साहित्य घेऊन गेले तेवढं गेलं. बाकीचं सगळं जाळून टाकलं. नालंदा विश्वविद्यापीठ जेव्हा जाळलं तर त्याच्यामध्ये एवढे पुस्तकं होते तर ते पुस्तकं 6 महिने जळत होते. एवढं साहित्य बुद्धाचं नष्ट झालं. आणि मग ज्याला मुंडकं सापडत नव्हता, मग त्या मुंडक्याची जी गंजी सुरू झाली, कोणी त्या गंजीतलंच मुंडकं उचलत होता, इकडे घेऊन जात होता आणि त्याच्यावर देत होता का, पहा महाराज मी एका भिक्षूला कापलं, त्याला 1000 मुदला. जेव्हा ते त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी असा विचार केला का नाही, हे जे डोकं कापून आणीन त्याचं डोकं तसं ठेवायचं नाही. मग काय करायचं, ते डोकं धरायचं आणि दगडावर मारायचं, बाजूला ठेवून द्यायचं, गंजीत टाकून द्यायचं, म्हणजे डबल ते मुंडकं कोणी आणणार नाही. आणि मग ते जमा झालेले मुंडके नदीमध्ये सोडून द्यायचे. आणि ते मुंडके नदीमध्ये सोडल्यामुळे त्या नदीचं नाव पडलं सरयू. सर म्हणजे डोकं, यू म्हणजे नदी, त्या नदीचंच नाव पडलं सरयू. साकेत नगरामध्ये सरयू नगरी. आणि त्या साकेत नगरालाच मग या पुष्पमित्र शुंगाने आपली राजधानी बनवली. त्याला काय म्हणतात, अयोध्या. अयोध्या म्हणजे युद्ध करून जिंकलेली राजधानी असते. एक राजा दुसऱ्या राजावर जेव्हा हमला करते, ते राजकारभार जेव्हा जिंकते तेव्हा त्यातलं मोठं जे शहर असते ते आपली राजधानी घोषित करत असते. त्या राजधानीला मग आपलं नाव आपल्या मतानं देत असते. पण न युद्ध करता त्या नगरावर ज्यानं ताबा केला, युद्ध नाही केलं, फक्त ताबाच केला, त्याला काय म्हणतात, अयोध्या. म्हणजे नाही, युद्ध म्हणजे युद्ध नाही झालं. पुष्पमित्र शुंग तिथून पडून आला आणि त्या ठिकाणी जाऊन बसला. त्या ठिकाणी जी नदी होती त्याच्यामध्ये मुंडके वाहत होते, त्या नदीला नावच पडलं मग सरयू. आणि हा का पडाला होता, कारण मिलिंद राजा, ज्याला मिलिंद म्हणता तुम्ही, त्याचा राज्य सल्तनत नदीच्या पुढे हिमालय पर्वतामध्ये, म्हणजे आता पाकिस्तानचा अर्धा भाग, बांगलादेशचा अर्धा भाग, पंजाबचा सल्तनत नदीच्या वरचा भाग मिलिंद राजाचा, तो बौद्ध धर्मी स्वीकार झाला होता. त्यानं जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो आपली सेना घेऊन निघाला होता त्या राजाला वाचवण्यासाठी. आणि हे जेव्हा याला माहीत पडलं तेव्हा मग जेवढं सोनं नाणं घेऊन जाता येते तेवढं सोनं नाणं घेऊन हा पुष्पमित्र शुंग पयाला आणि मग अयोध्येला स्थापन झाला त्या ठिकाणी. नंतर कत्तला झाल्या. फार मोठा इतिहास आहे, तुम्हाला इतिहास वाचवा लागेल, त्याची यादी आपल्याजवळ आहे. आता हे जग प्रलय आल्यानंतर हे नष्ट होईल, अंधार पसरेल, अंधार पसरल्यानंतर प्रलय होईल.
पाणीच पाणी होईल किंवा आगच आग लागेल किंवा जमीनमध्ये भूकंप होईल आणि सगळा मनुष्य प्राणी किडे माकडे हे सगळे नष्ट होतील. आणि पुन्हा सृष्टीवर जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी पुन्हा सृष्टी जेव्हा निर्माण होईल तेव्हा कोणी आभासरातील कोणी सत्व पृथ्वीवर प्रथम जन्म घेईल आणि नंतर मग मनुष्य प्राणी किडे माकडे सुरू होतील. नंतर ही प्रथा चालत चालत पुढे जाईल. तेव्हा मैत्री बुद्ध जन्माला येईल. जसे सिद्धार्थ गौतम अधर्म होता तेव्हा जन्माला आले तसे ते जन्माला येतील. मागचे नष्ट झाल्याच्या हा इतिहास आहे पुष्पमित्र शृंगाचा. आता हा इतिहास नष्ट झाल्यानंतर जेव्हा पुढचा इतिहास लिहिला जाईल तर इतिहासामध्ये कोणाचे नाव लिहिले जातील? जे संघरत्नाची आज हानी करत आहे. हे एवढं साधं सोपं काम नसते. म्हणून जे संघरत्नाचं जे बल असते, संघरत्नाचा जो पॉवर असते, तो संघरत्नाचं बल, तो संघरत्नाचा पॉवर चालू द्यावा लागते. हा हे मान्य आहे. भिक्षूची संख्या फार कमी आहे. त्याच्यात विद्वान भिक्षूची संख्या आज तर जास्तच कमी आहे.